नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तंत्रज्ञानाच्या जगात सध्या खूपच चर्चेत आहे. विषय आहे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड अझ्योर AI इंजिनियर असोसिएट. आता हे नाव ऐकून थोडं तांत्रिक वाटू शकतं, पण आपण याला एकदम सोपं करणार आहोत. आपण अशी कल्पना करूया की आपल्या श्रोत्यांपैकी कोणीतरी आहे. समजा तिचं नाव स्नेहा आहे. तिला 2-3 वर्षांचा ITचा अनुभव आहे आणि आता तिला AI मध्ये करिअर करायचे. तर आजची आपली सगळी चर्चा स्नेहाच्या दृष्टिकोनातून असेल. तिला काय लागेल ही भूमिका समजून घ्यायला, परीक्षेची तयारी कशी करायची आणि सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर पुढे काय. आणि हो, ही सगळी माहिती आपण थेट मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत लर्न पेजवरून घेतली आहे. चला, स्नेहाच्या या प्रवासात आपण तिचे मार्गदर्शक बनूया. तर स्नेहाच्या मनात येणारा पहिला प्रश्न, एक अझ्योर AI इंजिनियर नेमकं करतो तरी काय? हे पद फक्त एक फॅन्सी नाव आहे की यात खरंच काहीतरी वेगळं काम आहे? अगदी योग्य प्रश्न आहे. आणि नाही, हे फक्त फॅन्सी नाव नक्कीच नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अझर AI इंजिनियरची मुख्य जबाबदारी आहे मायक्रोसॉफ्टच्या अझर क्लाउड प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सोल्युशन्स तयार करणे. फक्त तयार करणे? नाही, तयार करणे, त्यांचं व्यवस्थापन करणे आणि ती प्रत्यक्षात वापरात आणणे. पण हे काम म्हणजे फक्त कोड लिहिणं इतकं मर्यादित नाहीये. या भूमिकेचे अनेक टप्पे आहेत. म्हणजे बघा, सगळ्यात आधी तर ग्राहकाला नक्की काय हवंय हे समजून घेऊन एक आराखडा, एक डिझाईन तयार करावा लागतं. अच्छा, म्हणजे रिक्वायरमेंट्स डेफिनेशन अँड डिझाईन? अगदी. त्यानंतर त्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष सॉफ्टवेअर विकसित करायचं, म्हणजे डेव्हलपमेंट. मग ते तयार झालेलं सोल्युशन सर्व्हर्सवर टाकून कार्यान्वित करायचं, ज्याला आपण डिप्लॉयमेंट म्हणतो. आणि काम तिथेच संपलं? नाही, काम तिथे संपत नाही. ते इतर सिस्टमसोबत कसं जोडायचं, म्हणजे इंटिग्रेशन, त्याची देखभाल कशी करायची, मेंटेनन्स, त्याची कार्यक्षमता म्हणजे परफॉर्मन्स कसा सुधारायचा आणि ते व्यवस्थित चालू आहे की नाही यावर सतत लक्ष ठेवणं, म्हणजे मॉनिटरिंग, हे सगळं त्यांच्याच कामाचा भाग आहे. अरे वा, म्हणजे हे तर एखाद्या कल्पनेला जन्माला घालण्यापासून ते तिचं संगोपन करून ती सुरळीतपणे चालू ठेवण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी आहे. हे ऐकून मला एका प्रोजेक्ट मॅनेजर आणि एका सिनियर डेव्हलपरच्या भूमिकेचं मिश्रण वाटतंय. पण यात एक धोका नाही का? धोका? कसा? की ही व्यक्ती जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन बनेल. म्हणजे ती प्रत्येक गोष्टीत थोडीफार असेल पण कशातच खोलवर तज्ज्ञ नसेल. खूप चांगला मुद्दा आहे आणि बऱ्याचदा असं वाटू शकतं. पण ही भूमिका जॅक ऑफ ऑल ट्रेड्स नाही, तर टी-शेप्ड प्रोफेशनल घडवणारी आहे. टी-शेप्ड? हो, म्हणजे अक्षराप्रमाणे त्यांच्याकडे अनेक विषयांचा आडवं म्हणजे हॉरिझॉन्टल ज्ञान असतं, जसं की डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग. पण एका विशिष्ट AI तंत्रज्ञानामध्ये, समजा कम्प्युटर व्हिजन किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्यांचं ज्ञान उभं म्हणजे खूप खोलवर व्हर्टिकल असतं. अच्छा. आणि म्हणूनच सहकार्य म्हणजे कोलॅबोरेशन इथे खूप महत्त्वाचं ठरतं. ते एकटे काम करत नाहीत. ते सोल्युशन आर्किटेक्ट्स, डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर्स यांच्यासोबत मिळून काम करतात. खरं तर ते या सगळ्या तज्ज्ञांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतात. माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय. आपण सोल्युशन आर्किटेक्ट आणि डेटा सायंटिस्ट यांच्यासोबत काम करण्याबद्दल बोललो. मग या AI इंजिनियरला पायथॉन आणि C# दोन्ही का यावं लागतं? म्हणजे डेटा सायंटिस्ट तर बहुतेक पायथॉन वापरतात, मग C# ची गरज कुठे पडते? अगदी बरोबर प्रश्न विचारला. याचं कारण खूप व्यावहारिक आहे. बघा, AIचे मॉडेल्स बनवण्यासाठी, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आणि नवीन गोष्टींवर प्रयोग करण्यासाठी पायथन ही सर्वोत्तम भाषा मानली जाते. डेटा सायंटिस्ट याच भाषेत काम करतात. बरोबर. पण जेव्हा हे तयार झालेलं AI मॉडेल एखाद्या मोठ्या कंपनीच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे एंटरप्राइज ॲप्लिकेशनमध्ये जोडायचं असतं, तेव्हा C# आणि .NET फ्रेमवर्क खूप उपयोगी पडतं. अच्छा. त्यामुळे पायथन हे AIचं ब्रेन तयार करण्यासाठी, तर C# हे त्या ब्रेनला कंपनीच्या बाकीच्या शरीराशी जोडण्यासाठी लागतं, असं म्हणू शकतो आपण. म्हणजे एक प्रयोगासाठी आणि दुसरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी. आता कळलं. स्रोतामध्ये REST APIs आणि SDKsचा पण उल्लेख आहे. हे शब्द नेहमी ऐकायला येतात, पण सामान्य श्रोत्यांसाठी याचा नेमका अर्थ काय? नक्कीच. सोपं करून सांगतो. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस. समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, तर तुम्ही थेट किचनमध्ये जाऊन ऑर्डर देत नाही. तुम्ही वेटरला मेनू कार्ड बघून ऑर्डर देता आणि वेटर ती किचनपर्यंत पोहोचवतो. हो. इथे वेटर आणि मेनू कार्ड हे APIचं काम करतात.
ते दोन वेगवेगळ्या सिस्टम्सना म्हणजे तुम्ही आणि किचन यांना एकमेकांशी बोलायला मदत करतात. तसंच एक सॉफ्टवेअर दुसऱ्या सॉफ्टवेअरशी बोलण्यासाठी APIचा वापर करतं. आणि SDK? आणि SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. हे म्हणजे हॉटेलने तुम्हाला एक DIY पिझ्झा किट देण्यासारखं आहे, ज्यात पिझ्झा बेस, सॉस, टॉपिंग सगळं आधीच तयार आहे. तुम्हाला फक्त ते एकत्र करायचे आहेत. SDK मध्ये असेच आधीपासून तयार असलेले कोड आणि टूल्स असतात, ज्यामुळे डेव्हलपरचं काम खूप सोपं आणि जलद होतं. हॉटेलचं उदाहरण उत्तम होतं. आता हे कायम लक्षात राहील. आपण सोल्युशन्सबद्दल बोलतोय. मग हे AI इंजिनियर अझ्युअरवर नक्की कोणत्या प्रकारचे सोल्युशन्स बनवतात? काही उदाहरणं देता येतील का? हो, यात अनेक प्रकार येतात. उदाहरणार्थ, कम्प्युटर व्हिजन वापरून समजा एखाद्या फॅक्टरीतील उत्पादनांमध्ये काही दोष आहे का हे कॅमेऱ्याद्वारे आपोआप ओळखणे, अच्छा. किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP वापरून ग्राहकांच्या हजारो ईमेल्सचं आपोआप विश्लेषण करून त्यांना योग्य विभागाकडे पाठवणे. आणि सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं जनरेटिव्ह AI वापरून मार्केटिंग टीमसाठी जाहिरातीच्या नवनवीन कल्पना किंवा सोशल मीडिया पोस्ट तयार करणे. ही सगळी कामं Azureच्या साधनांचा वापर करून केली जातात. आणि या सगळ्यासोबत रिस्पॉन्सिबल AI म्हणजेच जबाबदार AIची तत्वे समजणं खूप महत्त्वाचं आहे. रिस्पॉन्सिबल AI हा मुद्दा पुन्हा आला. म्हणजे फक्त तंत्रज्ञान बनवून चालणार नाही, तर ते कोणासाठी बनवतोय, त्याचा समाजावर काय परिणाम होईल, त्यात काही पक्षपातीपणा म्हणजे बायस तर नाही ना, या सगळ्याचा विचार करणं हे आता AI इंजिनियरच्या कामाचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी. तंत्रज्ञानाची ताकद जशी वाढते तशी ती वापरण्याची जबाबदारीही वाढते. हे सगळं ऐकून तर भूमिकेची व्याप्ती आणि जबाबदारी दोन्ही लक्षात येते. पण एवढी मोठी जबाबदारी घेण्यासाठी आपलं ज्ञान आणि कौशल्य योग्य आहेत की नाही हे सिद्ध कसं करायचं? मला वाटतं इथेच AI 102 परीक्षेची भूमिका येते, बरोबर? एकदम बरोबर. ही परीक्षा म्हणजे तुमच्या ज्ञानाची आणि कौशल्याची अधिकृत चाचणी आहे. आणि मायक्रोसॉफ्टने या परीक्षेच्या तयारीसाठी खूप चांगली साधनं दिली आहेत. पहिलं आहे प्रॅक्टिस असेसमेंट, ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्ही कुठे कमी पडताय. दुसरा आहे प्रेप व्हिडिओज, ज्यात तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण मला वैयक्तिकरित्या सगळ्यात जास्त आवडलेली सुविधा आहे एक्झाम सँडबॉक्स. एक्झाम सँडबॉक्स? हो, ही एक प्रकारे परीक्षेची रंगीत तालीम आहे. इथे तुम्हाला परीक्षेचा इंटरफेस कसा असेल, प्रश्न कसे दिसतील, पर्याय कसे निवडायचे, या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. हे एक्झाम सँडबॉक्स खरंच खूप उपयुक्त वाटतंय. कारण बऱ्याचदा उमेदवारांना उत्तरं माहीत असूनही त्या परीक्षेच्या नवीन इंटरफेसमुळे गोंधळ उडतो आणि वेळ वाया जातो. बरोबर. म्हणजे मायक्रोसॉफ्टने फक्त ज्ञानाचीच नाही तर परीक्षेच्या मानसिक तयारीचीही सोय केली आहे. छान आहे. मग या AI 102 परीक्षेबद्दल आणखी काय तपशील आहेत? या परीक्षेसाठी 100 मिनिटांचा वेळ असतो आणि ही एक प्रॉक्टर्ड परीक्षा आहे. एक मिनिट, प्रॉक्टर्ड म्हणजे काय? याचा नेमका अर्थ काय होतो? प्रॉक्टर्ड म्हणजे परीक्षेदरम्यान तुमच्यावर कॅमेराद्वारे ऑनलाईन देखरेख ठेवली जाते, जेणेकरून कोणीही गैरप्रकार करू शकणार नाही. अच्छा, म्हणजे आपल्या कॉलेजच्या परीक्षेसारखं, पण इथे पर्यवेक्षक स्क्रीनच्या पलीकडे ऑनलाईन असतो. अगदी. यामुळे परीक्षेची विश्वासार्हता टिकून राहते आणि ही परीक्षा केवळ बहुपर्यायी प्रश्नांपुरती मर्यादित नाही, तर त्यात काही इंटरॅक्टिव्ह घटकही असू शकतात. इंटरॅक्टिव्ह म्हणजे? जिथे तुम्हाला प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवावं लागतं, फक्त पर्याय निवडण्याऐवजी. आणि यात कोणती कौशल्य तपासली जातात याचीही स्पष्ट यादी मायक्रोसॉफ्टने दिली आहे. त्यात Azure AI सोल्युशन्सचं नियोजन आणि व्यवस्थापन करण्यापासून ते कॉम्प्युटर व्हिजन, NLP आणि जनरेटिव्ह AI सोल्युशन्सची अंमलबजावणी करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. पण त्यात एक उल्लेख आहे एजंटिक सोल्युशन्सची. थांबा, एजंटिक सोल्युशन्स हा शब्द थोडा नवीन वाटतोय. याचा नेमका अर्थ काय होतो? हे आपल्या नेहमीच्या सॉफ्टवेअरपेक्षा वेगळे कसे आहेत? खूप छान प्रश्न आहे. एजंट म्हणजे असं सॉफ्टवेअर जे केवळ तुम्ही दिलेल्या निर्देशांचं पालन करत नाही, तर स्वतः काही प्रमाणात निर्णय घेऊ शकतं. निर्णय घेऊ शकतं? हो, त्याला एक ध्येय म्हणजे गोल दिलं जातं आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काय काय करायचं, कोणते मार्ग निवडायचे हे ते स्वतः ठरवतं. उदाहरणार्थ, तुम्ही एका एजंटला सांगितलं की माझ्यासाठी मुंबई ते दिल्ली सर्वात स्वस्त विमान तिकीट बुक कर, तर तो एजंट वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाईल, किमतींची तुलना करेल. माझ्या कॅलेंडरमध्ये वेळ आहे का ते तपासेल. अगदी. आणि कदाचित तुमच्या परवानगीने तिकीट बुकही करेल. हे पारंपरिक सॉफ्टवेअरपेक्षा खूप पुढचं पाऊल आहे आणि AI इंजिनियरला हे कसं बनवायचं हे माहीत असणं अपेक्षित आहे.
वा, म्हणजे आपण आता अशा सॉफ्टवेअरबद्दल बोलतोय जे विचार करू शकतं. खूपच रंजक आहे. आता काही व्यावहारिक माहिती जी स्नेहासारख्या उमेदवारांना उपयोगी पडेल. समजा कोणी परीक्षेत अयशस्वी झालं तर. तर 24 तासानंतर लगेच पुन्हा प्रयत्न करता येतो. अच्छा. ही परीक्षा इंग्रजी, जापानी, जर्मन, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना मायक्रोसॉफ्टने दिली आहे. कोणती? ती म्हणजे परीक्षेसाठी पियर्सन व्ह्यू या साईटवर नोंदणी करताना तुमच्या ऑफिसच्या किंवा कॉलेजच्या अकाउंटऐवजी वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट अकाउंट वापरा. असं का? यामागचं कारण असं की भविष्यात तुम्ही नोकरी बदलली तर त्या कंपनीच्या अकाउंटसोबत तुमची परीक्षेची नोंद आणि सर्टिफिकेशन गमावलं जाणार नाही. हे खूप दूरदृष्टीचं मार्गदर्शन आहे. हा तर खूपच महत्वाचा सल्ला आहे. चला, आता स्नेहा परीक्षेची तयारी करते, परीक्षा देते आणि पास होते, तिला सर्टिफिकेशन मिळतं. तर पुढचा प्रश्न, हे सर्टिफिकेशन आयुष्यभरासाठी असतं का? नाही. आणि हे चांगलं आहे की ते आयुष्यभरासाठी नसतं. चांगलं आहे. हो, हे सर्टिफिकेट 12 महिन्यांसाठी म्हणजे 1 वर्षासाठी वैध असतं. फक्त 1 वर्षासाठी? मग दरवर्षी पुन्हा ती 100 मिनिटांची परीक्षा द्यावी लागते का? नाही, तसं नाही. इथेच खरी गंमत आहे. याचं नूतनीकरण म्हणजे रिन्यू करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पूर्ण परीक्षा द्यावी लागत नाही. तुम्हाला दर 12 महिन्यांनी मायक्रोसॉफ्ट लर्न प्लॅटफॉर्मवर एक छोटी ऑनलाईन असेसमेंट द्यावी लागते. आणि ती असेसमेंट कशावर असते? ही असेसमेंट गेल्या वर्षभरात तंत्रज्ञानामध्ये जे नवीन बदल झाले आहेत त्यावर आधारित असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नूतनीकरणासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. ते पूर्णपणे विनामूल्य आहे. विनामूल्य नूतनीकरण हे तर उमेदवारांसाठी खूपच चांगलं आहे. पण मायक्रोसॉफ्ट हे विनामूल्य का देत असेल? यामागे काहीतरी विचार असणारच. नक्कीच. हे विनामूल्य नूतनीकरण म्हणजे फक्त उमेदवारांसाठी एक सोय नाही, तर मायक्रोसॉफ्टची एक खूप हुशार रणनीती आहे. या प्रक्रियेमुळे अझर वापरणारे व्यावसायिक नेहमीच सर्वोत्तम आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करतात याची खात्री मायक्रोसॉफ्टला मिळते. यामुळे संपूर्ण अझर इकोसिस्टम अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक बनते. जेव्हा एखादी कंपनी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड इंजिनियरला कामावर ठेवते तेव्हा त्यांना खात्री असते की या व्यक्तीचं ज्ञान आजच्या तारखेला अद्ययावत म्हणजे रेलेव्हंट आहे, 4 वर्षापूर्वीचं नाही. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड म्हणजे करंटली रेलेव्हंट ही ओळख निर्माण करण्याचा हा एक मार्ग आहे. अगदी. म्हणजे हे सगळ्यांसाठी फायद्याचं आहे, उमेदवारासाठी, कंपनीसाठी आणि स्वतः मायक्रोसॉफ्टसाठी सुद्धा. ही एक प्रकारे ज्ञानाची वॉरंटी आहे जी दरवर्षी रिन्यू होते. तर आजच्या या चर्चेतून आपण स्नेहाच्या प्रवासातील प्रत्येक टप्पा पाहिला. एक ॲझ्युअर AI इंजिनियर नक्की काय करतो, त्याची भूमिका किती व्यापक आहे, त्यासाठी कोणती कौशल्य लागतात, AI 102 परीक्षा कशी असते आणि सर्टिफिकेशन मिळवल्यानंतर ते टिकवून कसं ठेवायचं, हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेतलं. हे स्पष्ट झालं की ह्या भूमिकेत फक्त कोडिंग नाही तर डिझाईन, व्यवस्थापन, सहयोग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैतिक जबाबदारी या सगळ्याचा समावेश आहे. अगदी बरोबर. आणि श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा मांडतो. आपण पाहिलं की हे एक रोल बेस्ड म्हणजे संपूर्ण भूमिकेवर आधारित सर्टिफिकेशन आहे. पण या स्रोतामध्ये मायक्रोसॉफ्ट अप्लाइड स्किल्स नावाच्या एका वेगळ्या मार्गाचाही उल्लेख आहे, जो एका विशिष्ट आणि छोट्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करतो. यावरून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. आजच्या या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात स्नेहासारख्या व्यक्तीसाठी करिअरचा कोणता मार्ग अधिक चांगला ठरू शकतो? AI इंजिनियर यासारख्या एका मोठ्या सर्वसमावेशक भूमिकेसाठी तयारी करणे अधिक महत्त्वाचे आहे की जनरेटिव्ह AI मॉडेल तयार करणे यासारख्या एखाद्या विशिष्ट नेमक्या कौशल्यावर म्हणजे स्पेसिफिक स्किलवर प्रभुत्व मिळवून ते सिद्ध करणे अधिक फायदेशीर ठरू शकते? दोन्हीचे फायदे तोटे आहेत. हो. आणि यावर विचार करणे हा त्यांच्या करिअरच्या प्रवासातील पुढचा महत्त्वाचा टप्पा असेल.